दरम्यान पुण्यामध्ये ते छात्रों की गूंज या कार्यक्रमाअंतर्गत राहुल गांधी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। जवळपास 25,000 विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत। AISSPMS मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे। पुणे शहरामध्ये स्वागताचे बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। यावेळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आणि खूप सारी चर्चा अशी बाहेर चाललेली आहे भाजपच्या लोकांकडून की विद्यार्थिनींना विकत घेऊन आलेत, की विद्यार्थी पेमेंट करून इथं आलेले आहेत। असं काहीही नाहीये। ह्या सगळ्या खऱ्या विद्यार्थिनी आहेत। यांच्यावरती खूप अन्याय झालेला आहे आणि येणाऱ्या आणि ज्या काही पिढ्या आहेत, माझेही भावाची मुलं आहेत, बहिणींची मुलं आहेत, ह्या विद्यार्थिनी आहेत। यांच्यावरती जर कोणी आवाज उठवू शकतं तर ते फक्त आणि फक्त राहुल गांधीच उठवू शकतात। तुम्ही कुठून आलेला आहात? खरंच ज्या पद्धतीने भाजपकडून आरोप केले जात आहेत की 25,000 हजार रुपये देऊन इन्फ्लुएन्सरला या कार्यक्रमाला आणि विद्यार्थ्यांना आणलं जातं, ही नीती भाजपाची आहे, IT सेलची आहे। IT सेल प्रोपगंडा करत असतो की विकत, पण ऍक्च्युली कोण कोणाला विकत घेत आहे ते अख्ख्या महाराष्ट्राने, ऑल इंडियाने पाहिलेलं आहे की किती आमदार फोडायचे, किती खोके द्यायचे। सगळी ही भाजपची, काँग्रेस खूप चांगला पक्ष आहे। आमच्या 70 पिढीने काँग्रेसला का निवडून आणलं ते आम्हाला 12 वर्षाच्या वनवासानंतर कळतंय। महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला भाजपला आज एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला एवढी भीती का वाटते? राहुल गांधी पुन्हा येतात तर त्यांनी सांगावं तुम्हाला एवढी भीती का वाटते? आणि त्याच्यामुळे हा त्यांनी केलेला ड्रामा आहे, बाकी दुसरं काही नाहीये। NTA आहे ना, जो लीक करणार आहे पेपर, तो धर्मेंद्र प्रधानला राजीनामा दिला तरी त्या NTA मध्ये पण काय असू शकतं। ही लिंक कुठपर्यंत आहे, पंतप्रधानपर्यंत असं कुठपर्यंत असं, तर राहुल गांधींनी ते सोडवायचा प्रयत्न करायला पाहिजे। आणि मला वाटतं भावी पंतप्रधान हे राहुल गांधींनाच व्हायला पाहिजे। बस झालं, बस भाई, मोदी मोदी मोदी, बस झालं। अभी मोदी नहीं चाहिए, अब हमको राहुल गांधी ही चाहिए, क्योंकि हमारी एजुकेशन सिस्टम हमको अच्छी चाहिए। और मेरा मुद्दा जो है वेल एजुकेटेड ये तो चाहिए, और जेनजी को तो अभी राहुल गांधी ही चाहिए। तुम्ही कुठून आलेला आहात? खरंच ज्या पद्धतीने भाजपकडून आरोप केले जात आहेत की 25,000 हजार रुपये देऊन इन्फ्लुएन्सरला या कार्यक्रमाला आणि विद्यार्थ्यांना आणलं जातं, ही नीती तर पुण्यामध्ये थोड्या वेळामध्येच राहुल गांधी हे या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत। जास्ती प्रमाणात, मोठ्या प्रमाणात पुण्यामधल्या या कार्यक्रमाला विद्यार्थिनींना प्राधान्य देण्यात आल्याचं समोर येत आहे। छात्रों की गूंज हा कार्यक्रम अगदीच थोड्या वेळामध्ये सुरू होईल। सातत्याने होणाऱ्या पेपर फुटी